काश्मीरमध्ये पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये 27 ते 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येते। या 27 ते 28 जणांमध्ये 3 जण हे डोंबिवलीमधले होते। त्यामुळे याची ही तिघांची बातमी डोंबिवलीकरांना समजतात सध्या डोंबिवलीमध्ये एकंदरीतच एकच शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतं आहे। या तिघांमधील जे अतुल मोने होते, हे अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल या इमारतीमध्ये राहत होते। गेल्या 10 ते 12 वर्षापासून ते या इमारतीमध्ये राहत होते। तर अतुल मोने यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ संजय लेले, हेमंत जोशी हे सहकुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते। संजय लेले हे याच परिसरातील भागशाळा मैदान परिसरात राहतात, तर जे हेमंत जोशी आहेत हे सुभाष रोड परिसरात राहतात। हे तिघंही मावस भाऊ असल्याची देखील माहिती समोर येते। या तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच काल यांच्या घरामध्ये मित्रांनी नातेवाईक देखील आले होते, मात्र यांच्या घराला काल टाळं होतं। एकंदरीतच आता यांचे जे नातेवाईक आहेत हे नातेवाईक सध्या तिघांचे मृतदेह घेण्यासाठी काश्मीरच्या दिशेने रवाना झाल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या मिळते। त्यामुळे त्यांचे जे काल मित्र होते त्या मित्रांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता। ज्या दहशतवादी हल्ला झाला त्या घटनेचा देखील यांनी निषेध नोंदवला आहे आणि यांच्या तिघांच्या मृत्यूमुळे एकंदरीत संपूर्ण डोंबिवली शहरावर सध्या शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतं आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।